सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला, प्रकरण 2 वर्गसमीकरणे आणि सत्र 4 या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. मागील 3 सत्र आपले पूर्ण झालेले आहे. आता या सत्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. तर या सत्रामध्ये आपल्याला वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप कसं असते ते ओळखायचं आहे. तर ते ओळखण्याकरिता आपल्याला कशाची आवश्यकता आहे ते बघा. आपल्याला माहिती आहे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्गसमीकरणाचं सामान्य रूप आपल्या परिचयात आहे. आणि अशा स्वरूपात असणाऱ्या वर्गसमीकरणाची जी मुळे आहे ती आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागेला 2a. याला आपण वर्गसमीकरणाची मुळे म्हणतो. हे आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं आहे. तर या मुळाच्या किमतीमध्ये असणारी जी राशी आहे, वर्गमुळात असणारी जी राशी आहे द्विपदी, ती द्विपदी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी वर्गमुळात असणारी द्विपदी आहे b वर्ग वजा 4ac. तर ही आपण b वर्ग वजा 4ac ही राशी घेतली. तर या राशीला आतापर्यंत आपण द्विपदी म्हणत आलो. आता इथे तुम्हाला एक विशिष्ट नाव त्याला द्यायचं आहे. कशाला? b वर्ग वजा 4ac. b वर्ग वजा 4ac याला काय म्हणतात? तर या b वर्ग वजा 4ac म्हणतात वर्गसमीकरणाचे विवेचक, इंग्लिशमध्ये डिस्क्रिमिनंट. आणि हे जे डिस्क्रिमिनंट आहे ते ग्रीक या डेल्टा चिन्हाने दर्शवितात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे बघा, विवेचक डेल्टा आणि b वर्ग वजा 4ac ह्या तिन्ही गोष्टी सारख्या आहे. म्हणजे डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac आहे आणि त्यालाच आपण मराठीत म्हणतो विवेचक. आणि हे जे विवेचक आहे या विवेचकाचा उपयोग आपल्याला दिलेल्या वर्गसमीकरणाचे मुळे ओळखण्याकरिता कसा होतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर चला मग सुरुवात करू. तर बघा, वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप. वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप आपल्याला बघितलं की वर्गसमीकरणाचे मुळाचे स्वरूप जर ओळखायचे असेल तर आपल्याला डेल्टाच्या किमतीवरून ओळखायचे आहे. म्हणजेच b वर्ग वजा 4ac किमतीवरून ओळखायचे आहे. तर या ज्या b वर्ग वजा 4ac च्या किमती ज्या आहेत त्या आहेत 3 प्रकारच्या किमती. एक आहे b वर्ग वजा 4ac बरोबर 0. दुसरी किंमत आहे b वर्ग वजा 4ac बरोबर 50 आहे. आता हा 50 म्हणजे शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणून दुसरी किंमत म्हणजे तुम्ही 50 नका समजू. असं समजा की शून्यापेक्षा कोणतीही मोठी संख्या असेल त्यावेळेस b वर्ग वजा 4ac म्हणजेच विवेचकाची किंमत ही शून्यापेक्षा मोठी असते. आणि जर समजा b वर्ग वजा 4ac ची किंमत जर समजा ऋण संख्या असेल, ऋण कोणतीही संख्या असो, पण ती आपल्याला माहिती आहे की ती शून्यापेक्षा लहान असते, म्हणून आपण त्या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आहे असं दाखवू शकतो. म्हणजे या ठिकाणी आता स्पष्ट लक्षात घेऊन घ्या, विवेचकाची किंमत ही 3 प्रकारची आहे. पहिला प्रकार b वर्ग वजा 4ac बरोबर 0 आहे. दुसरा प्रकार b वर्ग वजा 4ac हा शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणजेच धनसंख्या आहे.
आणि तिसरा प्रकार म्हणजे बी वर्ग वजा 4ac हा शून्यापेक्षा लहान आहे. तर आता या तिन्ही वेळेस मुळाचं स्वरूप कसं असते ते बघायचं आहे आपल्याला. जर बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर हा मुळाचं स्वरूप काय असते, तर तेव्हा वर्ग समीकरणाची मुळे हे वास्तव व समान असतात. बी वर्ग वजा 4ac बरोबर 0, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान. आणि बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर समजा शून्यापेक्षा मोठी असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान असतात. आणि जेव्हा बी वर्ग वजा 4ac ची किंमत ऋण असते म्हणजे शून्यापेक्षा लहान असते तेव्हा वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात. अशा प्रकारे बी वर्ग वजा 4ac च्या किमतीवरून आपण दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ओळखू शकतो. हे तुम्हाला आता या ठिकाणी माहिती झालं. आणि मग आपण याचा उपयोग करून या ठिकाणी सराव संच 2.5 बघा. 2.5 मधलं पहिलंच उदाहरण आहे. आणि या ठिकाणी बघा, रिकाम्या चौकटीमध्ये तुम्हाला दिलेल्या वर्ग समीकरणाचे स्वरूप स्पष्ट करायचं आहे. बी वर्ग वजा 4ac ची किंमत एका ठिकाणी 5 आहे वर, आणि खाली बी वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 5 आहे. म्हणजे एक किंमत धन आहे आणि एक किंमत ऋण आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे. घेऊ आपण पहिल्यांदा कसं घेऊ, लिहायचं कसं ते या ठिकाणी स्पष्ट करत आहे. बी वर्ग वजा 4ac बरोबर 5 आहे. म्हणून आपला निष्कर्ष काय निघेल की बी वर्ग वजा 4ac हा मोठा आहे शून्यापेक्षा. आणि जेव्हा बी वर्ग वजा 4ac हा शून्यापेक्षा मोठा असतो त्यावेळेस वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप असते वास्तव व असमान. म्हणून आपण या ठिकाणी लिहू वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. उदाहरण 2, बी वर्ग वजा 4ac बरोबर ऋण 5 आहे. म्हणजे आपला निष्कर्ष निघेल की बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आहे. आणि जर वर्ग समीकरणाची मुळे शून्यापेक्षा लहान असेल म्हणजेच ऋण असेल तर अशा वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही असं आपण स्पष्ट करू. यानंतर या ठिकाणी सराव संच 2.5 मधील उदाहरण 2 आणि उदाहरण 3 हे बघायचं आहे. तर या ठिकाणी सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो की उदाहरण 2 आणि उदाहरण 3 यामधील जे उपउदाहरणे असेल ते सर्व सारखे आहेत. जवळपास फक्त थोडाफार बदल आहे. उदाहरण 2 मधील उपउदाहरणामध्ये फक्त तुम्हाला डेल्टा म्हणजेच विवेचकाची किंमत काढायची आहे. आणि उदाहरण क्रमांक 3 मध्ये तुम्हाला किंमत काढायचीच आहे, परंतु त्यासोबतच दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप स्पष्ट करायचे आहे. म्हणून 2 आणि 3 एकत्रच मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगत आहे. फक्त समजून सांगत असताना मी तिथे आणखी स्पष्ट करेन, तर यावरून तुम्ही समजून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपण दुसरं मुख्य उदाहरण 2 मधील उपउदाहरण 1 घेऊ. उपउदाहरण आहे x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. आणि या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत आपल्याला काढायची आहे. विवेचक म्हणजेच डेल्टा आणि डेल्टा म्हणजेच बी वर्ग वजा 4ac. आणि बी वर्ग वजा 4ac मध्ये ABC
ह्या किमती माहिती असल्याशिवाय आपल्याला डेल्टाची म्हणजेच बी वर्ग वजा 4ac किंमत काढता येत नाही. आणि म्हणून मग आपण दिलेल्या वर्ग समीकरणाची काय करतो, सर्वात अगोदर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी तुलना करू. आणि मग तुलना केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ए, बी आणि सीच्या कोणत्या किमती निघतात ते कळलं असेल. एच्या ठिकाणी बघा किती आहे, इथे एक्स वर्गावर इथे एक्स वर्ग आहे, तर याच्या समोर जो सहगुणक नसेल तर एक असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे वर्गपदाचा सहगुणक 1 आणि ए आहे, मध्यपदाचा सहगुणक 7 आणि बी आहे, आणि स्थिर पद हे -1 आणि सी आहे. म्हणजेच ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 7 आहे आणि सी बरोबर -1 आहे. ए बी सीच्या किमती मिळाल्या. डेल्टाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा 4ac किंमत अशी काढू शकतो आपण. बघा, डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac घेतला आणि बीचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग आणि वजा 4 सूत्रामधला गुणेला ए म्हणजे 1 आणि गुणेला सी म्हणजे -1. तर अशा प्रकारे 7चा वर्ग मिळाला 49, वजा वजाचा गुणाकार अधिक हा -4 आणि गुणेला हा -1, वजा वजाचा गुणाकार अधिक होतो, 4 1 4, 49 अधिक 4 मिळते आपल्याला 53. अशा प्रकारे डेल्टाची किंमत म्हणजेच विवेचकाची किंमत मिळाली 53. आपण खाली उत्तर लिहून घेऊ. म्हणून डेल्टा बरोबर 53. आता बघा, हे उदाहरण 2 मधील असल्यामुळे आपण फक्त या ठिकाणी किंमत लिहू. परंतु हेच उदाहरण जर समजा 3 मधील असले तर काय करायचं होतं, तर आपल्याला वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप स्पष्ट करायचं होतं. म्हणून आपण या ठिकाणी असं समजू याला की हे उदाहरण 3 मधलं आहे. तर मग आणखी एक स्टेप आपली वाढली असते आणि ती कसं लिहिलं असतं. म्हणून डेल्टा बरोबर 53. म्हणून डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे डेल्टा हा 0पेक्षा मोठा आहे. आणि जेव्हा डेल्टा म्हणजेच विवेचकाची किंमत 0पेक्षा मोठी असते तेव्हा त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असते. म्हणून इथे लिहिलं आपण काय लिहिलं असतं की या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. तर अशा प्रकारे चला समोरचं उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 3 आहे. तर हे दिलेलं आहे वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. तर या ठिकाणी दिलेलं उदाहरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0च्या स्वरूपात आहे. लगेच आपण याच्याशी तुलना करू. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी तुलना करू. आणि तुलना जर केली तर याची किंमत काय मिळेल, आता तुम्ही अंदाज करा. पहा निरीक्षण करा. बघा, याची किंमत मिळाली, बीची किंमत काय मिळाली आणि सीची किंमत काय मिळाली. नक्कीच मिळाली असेल. बघा, ए बरोबर वर्गमुळात 2, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 2 वर्गमुळात 2. तर अशा प्रकारे एबीसीच्या किमती आपल्याला मिळाल्या. आपण आता डेल्टाची किंमत काढू शकतो आणि डेल्टाची किंमत निघेल. डेल्टा बरोबर घेऊ आपण बी वर्ग वजा 4ac आणि बी वजा वर्ग म्हणजे येईल या ठिकाणी 4चा वर्ग आणि वजा 4 गुणेला ए म्हणजे येतो वर्गमुळात 2 आणि गुणेला सी म्हणजे येतो 2 वर्गमुळात 2. तर अशा प्रकारे 4चा वर्ग मिळतो आपल्याला 16 आणि वजा 4 गुणेला हा 2 बाहेरचा वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेर असणाऱ्या संख्या बघा, ही 2 आहे आणि हा -4. -4 आणि वजा 4 आणि 2चा गुणाकार येतो -8 आणि बे दोन्ही वर्गमुळात येतो 4 आणि 4चं वर्गमूळ निघेल 2 आणि मग -8 गुणेला 2 म्हणजे येईल 16. अशा प्रकारे आपल्याला समोरची स्टेप मिळेल. 16 वजा 16 म्हणजेच मिळेल 0 आणि म्हणून आपण लिहू उत्तर डेल्टा बरोबर 0. आता हेच उदाहरण जर समजा 3 मधलं राहिलं असतं तर आपण लिहिलं असतं की डेल्टा बरोबर 0. आणि म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे
वास्तव व समान आहेत असं लिहिलं असतं. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सराव संच 2.5मधील उदाहरण 2 आणि 3 कसे सोडवतात ते बघितलं. आणि यानंतर आता आपल्याला याच सराव संच 2.5मधील मुख्य उदाहरण 4मधील उपउदाहरणे कशी सोडवतात ते बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 मुळे दिले राहतील आणि 2 मुळे दिले असता तुम्हाला वर्गसमीकरण तयार करायचं आहे. आता ही 2 मुळे म्हणजेच त्या 2 मुळापैकी एका मुळाला अल्फा म्हणायचं आहे आणि दुसऱ्या मुळाला बीटा म्हणायचं आहे. पहा, एक आकृती मी या ठिकाणी दाखवली आहे. तिला काय म्हणायचं बघा. ज्याची मुळे अल्फा व बीटा असता वर्गसमीकरण तयार करणे. एक अल्फा मूळ आहे, दुसरं बीटा मूळ आहे आणि मग या अल्फा आणि बीटा या दोघांची आपण या ठिकाणी घेणार बेरीज. म्हणून आपण इथे मुळांची बेरीज दाखवली आणि मुळांची बेरीज जर म्हटलं तर काय येईल? अल्फा अधिक बीटा ही झाली मुळाची बेरीज. आता पुन्हा याच मुळाजवळ जाऊ आपण आणि या मुळाजवळून पुन्हा आणखी एक अल्फा घेतला इकडे आणि हा बीटा घेतला. पण या ठिकाणी पहिल्यांदा मुळांची बेरीज घेतली. आता या ठिकाणी मुळांचा आपण घेणार गुणाकार आणि तो गुणाकार मिळतो आपल्याला अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फा बीटा. म्हणजे बघा, या ठिकाणी 2 मुळे आहे. ह्या 2 मुळाची बेरीज घेतली आणि दुसऱ्यांदा त्याच 2 मुळाचा घेतला गुणाकार. तर अशा प्रकारे बेरीज आणि जर समजा गुणाकार घेतला असता आपल्याला काय तर ते वर्गसमीकरण तयार करता येते आणि ते वर्गसमीकरण होते. आता या ठिकाणी बघा, त्या वर्गसमीकरणाचं स्वरूप असते x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा, कंसाच्या बाहेर x घ्यायचा आणि अधिक अल्फा गुणिले बीटा. तर अशा प्रकारे ही झालं वर्गसमीकरण. परंतु या ठिकाणी फक्त अल्फा आणि बीटा दिला नाही. समजा कोणची किंमत टाकून बघा. इथे जर समजा तुम्ही अल्फा बरोबर 5 घेतला, बीटा बरोबर 6 घेतला तर अल्फा अधिक बीटा म्हणजे 5 अधिक 6 11 होईल आणि 6 पंचे 30 गुणाकारी 30 बेरीजी 11. वर्गसमीकरण तयार होईल x वर्ग वजा 11x अधिक 30 बरोबर 0. तर अशा प्रकारे कोणत्याही किमती टाका. तुम्हाला कोणतेही 2 मुळं टाकायच्यात आणि पटकन वर्गसमीकरण कसं तयार होते ते बघा. तर चला बघू मग. आता याच्यावर माहिती झालं आपल्याला. आता आपण उदाहरण 4मधले उपउदाहरणे बघू आणि ते उपउदाहरण पहिलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक किंमत दिली आहे 0 आणि दुसरी किंमत दिली आहे 4 आणि म्हणून पहिली किंमत म्हणजे आपण अल्फा समजू आणि दुसरी किंमत म्हणजे आपण बीटा समजू. म्हणून अल्फा बरोबर अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर आला 4. इथं ते बीटावर हे आणि आले, पण थोडं ॲडजस्ट करून घे जा. तर बघा, अल्फा आणि बीटा माहिती आहे. अल्फा किती आहे? 0 आहे आणि बीटा किती आहे? 4 आहे. म्हणून अल्फा आणि बीटाची बेरीज 0 अधिक 4 बरोबर 4 आणि मग त्याच दोघांचा गुणाकार घेऊ. म्हणजे आता पहा, उदाहरण सोडवत असताना काहीच बिलकुल असं स्पष्ट घ्यायचं. दिलेल्या 2 संख्या म्हणून अल्फा बरोबर पहिली संख्या, बीटा बरोबर दुसरी संख्या आणि खाली घ्यायचं लगेच मुळांची बेरीज बरोबर अल्फा अधिक बीटा बरोबर 0 अधिक 4 बरोबर 4 आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार बरोबर अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 गुणिले 4 म्हणजे 0. मुळांची बेरीज मिळाली, मुळांचा गुणाकार मिळाला, म्हणून मिळणारं समीकरण होईल x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसाच्या बाहेर x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. फक्त तुम्हाला या ठिकाणी अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती टाकल्या की या ठिकाणी
म्हणून वर्ग समीकरण मिळेल आपल्याला एक्स वर्ग वजा हा 4x आणि गुणाकार आहे 0 म्हणून अधिक 0 आला असतं, शून्याला महत्त्व नाही, म्हणून या ठिकाणी वर्ग समीकरण मिळालं आपल्याला एक्स वर्ग वजा 4x बरोबर 0. तर अशा प्रकारे आपल्याला जर समजा वर्ग समीकरणाची मुळे दिली असेल तर वर्ग समीकरण तयार करता येते. अगदी खूप सोपी आहे असं. आता बघा थोडं कठीण गणित, एक चौथं गणित आहे, चौथ्यामधलं चौथं. तर बघा 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5 अशी दोन मुळे या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून पहिलं मूळ म्हणजे आपण अल्फा समजू आणि दुसरं मूळ म्हणजे आपण बीटा समजू. तर म्हणून अल्फा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा बरोबर 2 अधिक वर्गमुळात 5. त्यानंतर मग पाहिजे आपल्याला मुळांची बेरीज. म्हणून मुळाची बेरीज म्हणजेच अल्फा अधिक बीटा, आणि अल्फा अधिक बीटा म्हणजे 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5. हा वजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 कॅन्सल होतो आणि 2 अधिक 2 याची बेरीज येते 4. म्हणजे मुळाची बेरीज मिळाली आपल्याला 4. आता पाहू आपण मुळाचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिला बीटा. तर अल्फा गुणिला बीटा घेत असताना पहिल्या कंसात येईल 2 वजा वर्गमुळात 5 आणि दुसऱ्या कंसात 2 अधिक वर्गमुळात 5. तर या ठिकाणी बघा तुम्हाला सूत्र आठवत असेल, बैजिक सूत्र. ए वर्ग वजा बी वर्ग जर असेल तर पहिल्या कंसात ए अधिक बी असते, दुसऱ्या कंसात ए वजा बी असेल. तर इथे एका कंसात बेरीज आहे, एका कंसात वजाबाकी आहे, म्हणून या ठिकाणी आपण याला मांडू ए वर्ग वजा बी वर्गच्या स्वरूपात. ए वर्ग म्हणजे बघा 2चा वर्ग येईल आणि वजा बी वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग येईल आणि 2चा वर्ग येईल 4 आणि वर्गमुळात 5चा वर्ग येईल 5. म्हणजे आपल्याला मिळेल 4 वजा 5 आणि 4 वजा 5. तर या ठिकाणी वजाबाकी करून आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यावं लागेल, ते आहे ऋण. म्हणजे मिळेल आपल्याला ऋण 1 वजा 1. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मुळाची बेरीज आणि मुळाचा गुणाकार दोन्ही ज्ञात झाल्या, माहिती झाल्या. म्हणून आपल्याला मिळणारं समीकरण येईल एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. एक्स वर्ग अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 4 म्हणून वजा 4x येईल आणि अल्फा गुणिला बीटाची किंमत आहे वजा 1 म्हणून अल्फा गुणिला बीटाची किंमत वजा 1. म्हणून मिळणारं समीकरण एक्स वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. तर अशा प्रकारे मित्रहो या ठिकाणी आपण वर्ग समीकरणाचे स्वरूप ओळखणे आणि वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करणे या गोष्टी शिकलो. आता यामधील राहिलेले उदाहरणे तुम्ही करून बघा आणि जर काही अडचण आली तुम्हाला तर आपल्या ग्रुपला कळवा. ठीक आहे. धन्यवाद.